वेलकम टू तनूज किचन कुक विथ लव। आज आपण बनवणार आहोत आपल्या सगळ्यांची आवडती पावभाजी। त्यासाठी मी इथे कुकर ठेवलेला आहे। आपण सगळ्या भाज्या पहिल्या कुकरमध्ये शिजवून घेऊया आणि नंतर मध्ये मसाला फ्राय करून त्याच्यात खूप इझी आहे, खूप इझी। आता इथे मी हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। छोटे मोठे कसे पण साईज होती, त्यामुळे मी तुम्हाला वजनीप्रमाणेच सांगते, कारण मी अर्धा किलो मागवलेले आहे। अर्धा किलो सगळे एक कॅप्सिकम घेतलेली आहे, बरोबर 1 वाटीच झालं। ओबडधोबड चिरलेली आहे, कारण ती सगळी आपण कुकरमध्ये शिजवणार आहे। सॉल्ट टू टेस्ट, कारण फोडणीमध्ये परत आपल्याला मीठ घालायला लागणार आहे। तर आपण सगळं पाणी घालून शिजवून घेऊ। आपण थोडासा कांदा पण घालू। पाणी तर घातलेलंच आहे, पाणी सॉल्ट घातलेलंच आहे। ते थोडासा मी चॉप केलेला कांदा त्याच्यात घातलेला आहे आणि आता आपण त्याला कुकरचं झाकण लावून शिजवून, तर 3 शिटीमध्ये चांगलं शिजवून। आपण इथे कुकरमध्ये अर्धा किलो बटाटे चिरून घेतलेले, 4 टमॅटो, 4 टमॅटोपैकी 1 टमॅटो जवळजवळ मी फोडणीसाठी काढून घेतला। तर ह्याच्यात 3 टमॅटो, 1 वाटी गाजर, 1 वाटी ग्रीन पीस, आपली नेहमीची जी जेवणातली वाटी असते ती वाटी, आणि 1 वाटी कॅप्सिकम, म्हणजे एक मोठी कॅप्सिकम होती ती चिरून ओबडधोबड मी चिरली, ती चिरून पण 1 वाटीच झाली। आणि पाणी आणि सॉल्ट आणि थोडासा चॉप केलेला कांदा, तो जवळजवळ अर्धा कांदा। आपण आता हे शिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। हे मी जाड असं पॅन घेतलेलं आहे, बटर पण घालायचं आहे, त्यामुळे थोडंसं तेलावर टाकूया आपण आलं लसणाची पेस्ट 2 चमचे, त्याच्यात घालूया कांदा। हे मी 2 मोठे कांदे घेतलेले बारीक चॉप करून, त्याच्यातनं थोडासा मी ह्याच्यात टाकला, म्हणजे जर मोठे कांदे होते त्यामुळे जवळजवळ अर्धा कांदा ह्याला घातला, 1 कांदा इकडे घातला फोडणीला, अर्धा कांदा ठेवला आहे। पण त्याच्यात आणखी मला अजून 1 कांदा कापायला लागेल वरून टाकायला। मला पावभाजीमध्ये कांदा खूप आवडतो। त्याच्यात टाकूया आपण थोडंसं 1 स्लाइस ऑफ बटर। कांदा थोडा सॉफ्ट होऊन घेऊया। आपला कांदा आता सॉफ्ट झालेला आहे। ही आपली तिसरी शिटी आहे, तिसरी शिटी झाली, गॅस बंद केला। इथे आपला कांदा पण झालेला आहे, पण ह्याच्यात घालूया टमॅटो, जो 1 टमॅटो मी बघून ठेवलेला, बारीक चॉप केलेली कॅप्सिकम, 1 कॅप्सिकम मी इकडे घेतली, 1 छोटी कॅप्सिकम मी इकडे। हे जे आपण कॅप्सिकम याच्यावर फ्राय करतो ना बटर आणि ऑइलमध्ये, त्याचे खूप छान सुगंध येतो, आणि हे अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। मग आपण त्याच्यात मसाले टाकू। टमॅटो सॉफ्ट झालेला आहे, आपण ह्याच्यात आता मसाले टाकूया। पावभाजीचा मसाला 2 चमचे, 1 चमचा चिली पावडर। ही चिली पावडर जास्त तिखट नाही आहे, मी काश्मीरी चिली। थोडंसं पाणी, ते शिजल्यापुरता मसाला। आपण ह्याच्यात पण घालायला थोडंसं मीठ, या भाजीमध्ये ऑलरेडी आपण थोडंसं घातलेलं आहे, पण हे मसाल्यासाठी जवळजवळ 1 चमचा मी घातला, कारण माझ्याकडे जे बटर आहे ते पण अनसॉल्टेड आहे। आता आपण हे कुकरचं झाकण उघडून बघूया। हे बघा, आपण ह्याला थोडं इथेच स्मॅश आणि मग ह्या मसाल्यात टाकू। छान शिजलेलं आहे, आता हे छान असं स्मॅश करून झालेलं आहे। आता आपण हे ह्याच्यात मसाल्यात टाकू, आणि मला एकदम पेस्ट केलेली पण नाही आवडत, थोडंसं दिसायला पाहिजे काय काय घातलंय त्याच्यात। वाटाणा दिसतोय, गाजर दिसतंय, हे जरा एकजीव होईपर्यंत आपण असंच गॅसवर ठेवूया। एकदम काळपट लाल वगैरे अशी एकदम काळी काळी झालेली पावभाजी नाही आवडत, जरा अशी पिवळसरच मी ठेवते, म्हणून तर मी हळद घालते। खरं त्या पावभाजीच्या मसाल्यात सगळं असतं, पण मी घालते सेपरेट, कारण नुसता पावभाजीचा मसाला घातला
की मी ती ब्राऊन होते. म्हणजे मी एकदा दोनदा केलेली तशी झाली म्हणून मग मला पण आवडली नाही स्वतःलाच. मग मी असं कांदा चॉप करून ठेवला आहे वरून घालायला, गार्निशिंगला कोथिंबीर, लिंबू आणि मी कांद्यावर एक मसाला घालते, चिली पावडर आणि चाट मसाला मिक्स. म्हणजे हे सगळं मी नंतर सर्व करताना कांद्यात हा मसाला मिक्स करेन आणि मग कांदा भरून भाजी करून बघा. आणि बरेच जण ह्याच्यात कॉलीफ्लॉवर पण घालतात, पण मी नाही घालत कारण मला तो उग्र वास येतो असं वाटतं. मोजक्या भाज्या पण टेस्टी. आणि ह्याच्यात वरून कोथिंबीर आणि बटर आल्यावर तर आणखीनच जास्त टेस्टी. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. खूप जण ह्याच्यात कलरसाठी बीटरूट पण घालतात, पण मी नाही घालत. मी म्हटलं ना मोजक्याच भाज्या मी घालते. आमच्याकडे एकदम लाल आणि अशी काळपट लाल कलर ते बघूनच खायला नाही होत मला अशी जरा पिवळसर रेड अशी. पण कधी कधी बाहेर खातो तर कधी कधी मला खायला पण भीती वाटते. म्हटलं कलर वगैरे घालत असतील का काय, एवढा लाल कलर असतो त्याचा. कारण कधी कधी तर टोमॅटो पण एवढे लाल नाही मिळत आपल्याला. माझ्याकडे आहे फ्रेंच पॅकेट. आता मी ते ओव्हनमध्ये गरम करायला ठेवते. कारण इथे साधे पाव मिळतात ते खूप गोडसर असे मिळतात, आपल्या बॉम्बेसारखे नाही मिळत. बॉम्बेचे पाव ते कुठेच तुम्हाला मिळणार. तर मी तिकडे बाहेर होते तेव्हा तिकडे तसे पण पाव नाही मिळायचे, म्हणजे गोडसरच असे. तर मग ह्याच्याबरोबरच खायची आम्हाला सवय झालेली फ्रेंच पॅकेटवर. आपले हे फ्रेंच पॅकेट ओव्हनमध्ये गरम झालेले आहे ते आता स्लाइस करून घेऊ. आता गॅस बंद करायच्या आधी थोडीशी कोथिंबीर आणि परत कोणाला जशी लागेल तशी ती वरून घालू शकतो. कारण अजून गॅस चालूच आहे, मी अजून बंद नाही केलेला आहे गॅस. फ्रेंच पॅकेट पण मी स्लाइस करून ठेवलेला आहे. डायरेक्ट प्लेटमध्येच घालते. घालली अशी थोडीशी कोथिंबीर, कांदा, हा जो मी चाट मसाला आणि चिली पावडर बनवलेला तो मसाला, लिंबू. भाजी तयार आहे, या खायला, जेवायला. थोडंसं बटर वरती टाकलेलं आहे, या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. थँक्यू सो मच.